नमस्कार, मी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज. केज शहराला मागच्या कित्येक वर्षांपासून त्रासदायक आणि भेडसावणारा प्रश्न जो आहे तो आहे ट्रॅफिकचा. मागचे कित्येक वर्षांपासून म्हणजेच ज्यावेळेस रस्ता झालेला नव्हता तेव्हाही आणि आताही अगदी रस्त्याच्या दोन्ही बाजूला बिनधास्तपणे आडव्या तिडव्या गाड्या लावून खरेदीला जाणारे नागरिक या केज शहरामध्ये आहेत. एवढेच नव्हे तर अवैध प्रवासी वाहतूक करणारे जे लोक आहेत तेही अगदी कसल्याही प्रकारचा वाहतुकीचा नियम न पाळता गाड्या रस्त्यावरच लावतात. त्यामध्ये मग चारचाकी असतील किंवा यापेक्षाही मोठ्या गाड्या असतील त्या अगदी रस्त्यावर लावतात. लोकांना येणं जाणं आणि गाडी चालवणं मुश्किल होतं. कित्येक वेळा कारवाया झाल्या, मात्र पुन्हा जैसे ते परिस्थिती. मागच्या काही महिन्यामध्ये तर अगदी या वाहतुकीचे 3-13 वाजून गेलेले होते. मात्र आता नव्यानेच रुजू झालेले PI वैभव पाटील यांनी या वाहतूक कोंडी प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी मोहीम हाती घेतलेली आहे. सोमवारी सायंकाळच्या वेळेला आपल्या काही कर्मचाऱ्यांसह अगदी पायीच वैभव पाटील यांनी दोन्ही बाजूला जी दुकानदार आहेत त्या प्रत्येक दुकानामध्ये जाऊन आपापल्या दुकानासमोर जी वाहने लागत आहेत त्यांना व्यवस्थित लावायला सांगण्यासाठी त्यांना तंबी दिलेली आहे. आणि जी वाहने काही दुकानापुढे लावलेली होती त्यांनाही अगदी तातडीने बाजूला घ्यायला लावले. एवढेच नव्हे तर नंबर प्लेटचाही मुद्दा त्यांनी हाती घेतलेला आहे. वेगवेगळ्या नावाचे वेगवेगळ्या साईनच्या ज्या नंबर प्लेट्स आहेत त्या वाहनांवर कडक कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले. आणि काही वाहनं तर त्यांनी अगदी पोलीस स्टेशनमध्ये जमासुद्धा केलेली आहेत. शिस्त लागणं गरजेचं आहे. लोकसंख्या वाढत चाललेली आहे, वाहनांचीही संख्या वाढलेली आहे. मात्र जे पादचारी आहेत, जे दुचाकीस्वार आहेत किंवा जे पायी चालतात त्यांना मोठ्या प्रमाणावर या वाहतूक कोंडीचा त्रास होत आहे. काही वाहनं तर बेवारसरित्या रस्त्यावरच उभी राहतात. त्यांच्याकडे कुणी ढुंकूनही पाहत नाही आणि ते पोलिसांना दिसतही नव्हते. मात्र आता वैभव पाटील यांनी याबाबत कडक अशा प्रकारचे पावलं उचलण्याचा निर्धार केला असून अगदी ते कामालाही लागलेले आहेत. आणि म्हणूनच जे नागरिक शहरवासी आहेत ते या कामाचं कौतुक करत आहेत आणि शहर आणि हा रस्ता मोकळा श्वास घेईल अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत. मात्र 1 किंवा 2 दिवसासाठी ही मोहीम नसावी, तर कायमस्वरूपी या बेशिस्त वाहनधारकांना शिस्त लागणे गरजेचे आहे, कडक कारवाई होणे गरजेचे आहे. अन्यथा पुन्हा येरे माझ्या मागल्या असं होऊ नये अशी अपेक्षा शहरवासीय आणि येणारे जाणारे नागरिक करत आहेत.